नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयासंदर्भात महत्त्वपूर्ण असणारी माहिती बघणार आहोत। बघा, मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदासाठी 10 ऑगस्ट रोजी जी आहे लेखी परीक्षा होणार आहे। तर त्या परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला मुंबई उच्च न्यायालयाबद्दल प्रश्न विचारले जाण्याची शक्यताही खूप आहे। तर त्या दृष्टिकोनातून आपण महत्त्वपूर्ण IMP प्रश्न म्हणजे या व्हिडिओतून तुमचे 2 मार्क्स या ठिकाणी कन्फर्म होणार आहेत। खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे, सर्वांनी हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। बघा, यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे मुंबई उच्च न्यायालय। आता विद्यार्थी मित्रो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपल्याला एक पॉईंट विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे त्याची स्थापना। ओके, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली आहे? तर 14 ऑगस्ट 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही झाली होती। ओके, कधी? 14 ऑगस्ट 1862 मध्ये ही मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना जी आहे ती झालेली आहे। मग आता त्यावेळी पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते मुंबई उच्च न्यायालयाचे? बघा, तर मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते मॅथ्यू रिचर्ड रॉय। ओके, कोण होते? मॅथ्यू रिचर्ड रॉय हे या ठिकाणी पहिले मुख्य न्यायाधीश त्या ठिकाणी होते। मग विद्यार्थी मित्रो, सध्याचे कोण आहेत? बघा, हा MP प्रश्न आहे। सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। सध्याचे आहेत न्यायमूर्ती आलोक आराधे। ओके, कोण आहेत? न्यायमूर्ती आलोक आराधे हे सध्या मुख्य जे आहेत न्यायाधीश आहेत। ओके, मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर न्यायमूर्ती आलोक आराधे हे आहेत। बघा, न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी जे आहे 21 जानेवारी 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कितवे? तर 48वे मुख्य न्यायाधीश म्हणून यांनी शपथ घेतली। ओके, कधी? 21 जानेवारी 2025 रोजी। मग यांनी कोणाची जागा घेतली? 48वे होते, तर मग 47वे मुख्य न्यायाधीश कोण होते मुंबई उच्च न्यायालयाचे? तर ते होते देवेंद्र कुमार उपाध्याय। कोण होते? देवेंद्र कुमार उपाध्याय। तर यांनी देवेंद्र कुमार उपाध्याय यांची जागा ही घेतलेली आहे। देवेंद्र कुमार उपाध्याय हे 47वे मुख्य न्यायाधीश त्या ठिकाणी होते। बघा, मग आता मुंबई उच्च न्यायालयाबद्दल अजून एक महत्त्वपूर्ण मुद्दा आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे, जो की परीक्षेच्या अनुषंगाने खूपच महत्त्वाचा आहे, ते म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र। ओके, बघा आता काय आहे मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र काय आहे? तर सगळ्यात महत्त्वपूर्ण बघा कुठे कुठे येतं? महाराष्ट्र, गोवा, दादर, नगर हवेली, तसेच दीव आणि दमण। बघा, महाराष्ट्र, गोवा, दादर, नगर हवेली आणि दीव आणि दमण या ठिकाणी जे आहे मुंबई उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र आहे। ओके, क्लिअर आहे सर्वांना? हे आहे मुंबई उच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र। विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ सर्वांनी शेअर करायचा आहे। तसेच जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे। ओके, बघा, मग आता मुख्यपीठ काय आहे? मुंबई उच्च न्यायालयाचं मुख्यपीठ आहे मुंबईलाच। कुठे आहे? मुंबई या ठिकाणीच मुंबई उच्च न्यायालयाचं मुख्यपीठ जे आहे ते आहे। ओके, कुठे आहे? मुंबई या ठिकाणीच आहे। चला बघा, आता मग खंडपीठे आता खंडपीठे ही IMP प्रश्न म्हणतो मी, कारण की यामध्ये जो आहे तो सध्या बदल झालेला आहे। बघा, पूर्वी जी आहे मुंबई उच्च न्यायालयाची फक्त 3 खंडपीठे होती। किती होती? 3। आता जी आहे तर मुंबई उच्च न्यायालयाची एकूण 4 खंडपीठे झालेली आहेत। त्यामध्ये बघा, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पणजी आणि नवीन निर्माण झालेलं आहे ते म्हणजे कोल्हापूर। ओके, कोणतं आहे? कोल्हापूर हे नवीन निर्माण झालेलं आहे। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाची आता खंडपीठे किती आहेत? तर आता 4 खंडपीठे आहेत। ओके, चला त्यानंतर विद्यार्थी मित्रो, महत्त्वपूर्ण आहे ते म्हणजे आता आपण पहिले बघितले। ओके, रिचर्ड थॉमस जे आहेत हे आपण पहिले बघितले। मग आता जे आहे स्वातंत्र्यानंतरचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? ओके, स्वातंत्र्यानंतरचे पहिले मुख्य न्यायाधीश या ठिकाणी कोण होते हे देखील खूप महत्त्वाचं आहे। बरं बघा, आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो या ठिकाणी, स्वातंत्र्यानंतरचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? स्वातंत्र्यानंतरचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण असू शकतात? तर ते होते विद्यार्थी मित्रो न्यायमूर्ती MC छागला। ओके, स्वातंत्र्यानंतरचे पहिले मुख्य न्यायाधीश होते ते म्हणजे न्यायमूर्ती MC छागला हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले मुख्य न्यायाधीश होते। ओके, बघा, खूप महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे विद्यार्थी मित्रो। होप सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी काय करायचं आहे तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। त्यानंतर साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे। आणि जर ही PDF तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे।
ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.